व्हेरी गुड मॉर्निंग. एकच सूचना, सेल्फ डिसिप्लिन, मोबाईल सायलेंटवर ठेवा. बाकी काही सूचना नाही. माझा मोबाईल मी सायलेंटवर ठेवलाय. BMCC कॉलेज म्हणजे माझ्या आठवणींचं अगदी खूप 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 आठवणी आहेत आणि खूप आहेत, पण त्याच्यात आता त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम त्यांनी ठेवावा, त्याच्यामध्ये मी बोलीन. पण आज मला आल्यानंतर आज आपण वेगळ्या भूमिकेत आहोत आणि आपलं कोणतरी ऐकणार आहे याचा मला खूप आनंद झाला. कारण नेहमी आम्ही कोणाच तरी ऐकतो त्यावेळेला सुद्धा मुलं जमवायचा प्रॉब्लेम होता. आजही माणसं मांडवात जमवणं खूप अवघड आहे, पण एवढी मोठी माणसं बघून आपण सगळे एकमेकांसाठी टाळ्या वाजवूया. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझी इंट्रोडक्शन आता सांगितलेलीच आहे, ती तुमच्यापर्यंत पोचलीच असेल. सर्वात प्रथम मी नेहमी माझ्या आराध्य देवतेला आणि माझ्या सगळ्या स्मृतीला, आई वडिलांना, की ही वडणं काहीतरी पॉवर आहे, की त्या पॉवरनी मला ही प्रेरणा दिली की काहीतरी कर. आणि काहीतरी गेले 2 वर्ष मी करतोय. आणि माझा प्रयत्न सकाळमध्ये लिहिणं हे वगैरे. तर सकाळी काढलेल्या आकडेवारीप्रमाणे आम्ही ऑलरेडी 10 लाख लोकांपर्यंत पोहोचलोय. पण 140 कोटी कुठे आणि 10 लाख कुठे? तर आपल्या सगळ्यांना हे कार्य पुढे करायचं. हे टीमवर्क आहे, हे एकट्याचं काम नाही आहे. पण त्याच्या आधी मी सरस्वतीचं वंदन करतो. सरस्वती, तुझं नमन आमुचे, अज्ञानाला दूर कराया ज्ञानमंत्र तू दे, आम्हा सर्वांना दे. मलाही दे, मला इच्छाशक्ती दे. चांगले शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडू दे. एकही वेडावाकडा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडू नको, अशी मी प्रार्थना करतो आणि मी पुढे जातो. आणि समर्थ रामदासांनी सांगितलेला एक मंत्र आपल्या सगळ्यांना सांगतो आणि सुरुवात करतो. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की प्रत्येक संकटाचा सामना करताना तुम्हीच त्या संकटात पडलं पाहिजे असं नाही आहे. दुसरं कोणी जर संकटात ऑलरेडी पडलेला असेल आणि तो बाहेर आला असेल तर त्यातनं धडा घ्या. तुम्ही स्वतः धडा घ्यायची जरूर नाही. हा एकच मंत्र पूर्णपणे पुढचं तास ते सव्वा तास लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे काही आपण पाहणार आहोत त्या लोकांचे ते कॉपीराईट्स आहेत. त्या लोकांनी तो व्हिडिओ तयार केला आहे, त्या लोकांनी ती माहिती प्रसिद्ध केलेली आहे. तर आपण नेहमीच कुठेही त्याचा वापर करताना त्याचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय पुढे आपण वापर करू नये, एवढंच त्याच्यात आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत. तर हे जे तंत्रज्ञान आहे, तुम्ही सर्वजण तरुण आहात, मलाही तुमच्याकडनं आज नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुम्ही लोक नेहमीच पुढे असतात, पण जरी पुढे असला तरी कदाचित या क्षेत्रातली काही नवीन माहिती तुम्हाला मिळेल असा माझा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने तंत्रज्ञान बघणार आहे. त्याच्या पुढचा अजेंडा आपला असा आहे की ज्या ज्या तऱ्हेचे फ्रॉड्स होत आहेत सध्या, त्याची मी थोडक्यात आपल्याला कल्पना देणार आहे. बरेचसे फ्रॉड्स पेपरमध्ये रिपोर्ट होतात. मला तुमच्यापैकी एकच मला बघायचं की आपण लोकांपैकी किती लोक वर्तमानपत्र वाचतात. हळूहळू हात वर येतात, हरकत नाही. बऱ्यापैकी वाचतात, पण बऱ्याचपैकी वाचत नाही आहेत. तर आपण शेवटी त्याच्यावरती बोलूया. आपण इंटरनेट जे वापरतोय, तर मला माहिती जो माणूस मोबाईल वापरतो त्याला इंटरनेट वापर चांगला माहिती असतो. इंटरनेटवर एवढी सगळी माहिती आहे, कसं काळजी घ्या वगैरे. ती सगळी काळजी जरी असली तरी त्याच्यातल्या एकाच 2 गोष्टीच्या तुम्हाला माहीत नसतील, त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाची, प्रोफेसर, मी, मायसेल्फ आणि इतर लोकांची, या सगळ्यांची याच्यामध्ये जबाबदारी काय हे सांगतो. फक्त मला क्षमा करा, मी थोडंसं सांगायला विसरलो की BMCC माजी विद्यार्थी असोसिएशनचे पदाधिकारी इथे आहेत. सुहासजी पटवर्धन आहेत, कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, माझे मित्र किशोर आहेत, RK शाह आहेत आणि फेडरेशनचे काही पदाधिकारी आहेत. कंदरलेगावकर सर आहेत की जे आमच्या वेळेला CAच्या वेळेला पण ते होते. या सगळ्यांचे आणि सर्व प्रोफेसर लोकांचे प्रथम मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आता आभार मानतो की बऱ्यापैकी मुलं जमवू शकलेत तुम्ही. त्याच्या पुढचं आपण बघणार की जर खरंच आपल्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या बाबतीत एखादा गुन्हा झाला तर काय करायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, मी सध्या काय करतो, जो गुन्ह्यात अडकलाय माणूस त्याचं काउन्सिलिंग करावं लागतं. तो अगदी डिप्रेशनमध्ये जातो. चांगला हुशार विद्यार्थी माणूस, त्याला वाटतं की माझ्याच बाबतीत का झालं, मी एवढा हुशार आहे. तर त्यातल्याही काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यांनाच त्याची गरज असते. आणि हे गुन्हे का आवडतात, कसं काळजी घ्यायची हे तर आपण पाहणार आहोत.
आणि आज जाताना, आज तासभरानंतर आपण सर्व काहीतरी घेऊन जायचंय. आणि काहीतरी घेऊन जायचं म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला नक्की आयुष्यभर विद्यार्थी म्हणून तो होईलच होईल, पण नेटचा वापर आणि सायबर क्राईम याच्यातही उपयोग होईल असा माझा प्रयत्न आहे. आणि शेवटी आपण जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे प्राध्यापक मंडळींनी मला जेवढा वेळ दिलाय त्याच्यानंतर आपण शेवटची 10 मिनिटं राजश्री मॅडमचे आभार मानायचे राहिले. राजश्री मॅडम ही माझी सहकारी ओळखीची आणि कॉलेजनी हुक्का प्रतिबंध योजना काहीतरी 4-5 वर्षापूर्वी केली होती. मी त्यांच्याबरोबर असोसिएट होतो. त्यामुळे BMCC हे कायमच सर्व अशा कार्यक्रमात पुढे आहे. आणि माझी इच्छा आहे सर्व प्रोफेसरांकडे की आता याच्यातही आपण सुहास सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढाकार घेऊयात, आपल्या माहितीच्या लोकांना वाचूयात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात. आता हे सायबर गुन्हेगारी जे आहेत, हे कोण आहेत गुन्हेगार? मी त्यांना व्यावसायिक भूत म्हणतो. व्यवसाय करणारी भूत. मुळात भूत म्हणजे आपल्याला दिसत नाही, तशीही दिसत नाही. ही कुठं लपली आहेत कुणाला माहित नाही. सापडायचा प्रयत्न केला तर ते परदेशात आहेत. आणि परदेशात अशा ठिकाणी आहे की त्या देशात बरोबर आपल्या देशाचं गुन्हेगार हँडिंग ओव्हर करायचं ॲग्रीमेंटच नाही आहे. त्यामुळे त्या गुन्हेगाराला पकडताच येत नाही आहे. त्यामुळे सापडतायत गुन्हे, पोचतायत, पण ते परदेशातले लोक सापडत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तो कसा हँडल करायचा बघू. त्यांची पद्धत आणि त्यांच्याकडची माहिती. आपण जीमेल वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, फेसबुक वापरतो, व्हॉट्सअप वापरतो. ते पहिल्यांदाच विचारतात की आमचं ॲग्रीमेंट तुम्हाला मान्य आहे का? आपल्याला घाई असते, त्याचा फोटो बघायचा आहे, त्याचा मेसेज आलाय, तो म्हणतो हो हो हो. मग ते 36 पानी ॲग्रीमेंट असतं. आपण त्याला येस म्हणतो. त्याला येस म्हणलं की आपली सर्व माहिती आपण त्यांना ऑलरेडी फुकट दिलेली आहे. आता फुकट दिलेली आहे या डेफिनेशनचा अर्थ पुढच्या वाक्यातनं तुम्हाला कळेल. हे सगळे चोर आणि डॅम्बिस लबाड लोक लबलेले जे आहेत ते आपल्या भावनेशी खेळतात. आपली भावना जी आहे ती भावना कशावर अवलंबून आहे हे आपण पाहणार आहोत. आणि त्या भावनेच्या मुळापाशी जायचं आहे. एक. दुसरं, ते आपल्याला घाबरवतात. पहिलं आपल्याला घाबरवतात. म्हणजे कित्येक चोरटे असा फोन करतात की तुमच्या मुलीनी ती ड्रग्जमध्ये आहे आणि तिला आम्ही अटक केली आहे. आई वडील घाबरणारच, कारण मुलगी म्हणजे सर्वस्व जीव. आणि ते म्हणतात मुलगी तुमची आमच्या ताब्यात आहे. आणि ते आई वडील म्हणतात मुलीला फोन द्या ना. ते म्हणले नाही, तिला नाही फोन देता येणार, पण तुम्ही ताबडतोब चौकीत या, ताबडतोब पैसे द्या. आणि घाबरलेला माणूस असतो, घाबरलेले आई वडील तर आणखीन फार डबल टिबल 10 टाइम्स घाबरतात. आणि मग तो घाबरल्याची संधी घेऊन तो चोर त्यांना सांगतो अहो घाबरता काय, मी आहे ना मदतीला. आणि हा खोटं आश्वासन जे आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो. आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढचे गुन्हे आणि पैसे देण्याचे व्यवहार. दुसरं काय होतं की जेव्हा आपलं डोक्यामध्ये भीती येते, त्या भीतीमध्ये काय होतं की आपलं सामान्य जे डोकं आहे, सामान्य बुद्धी जी आहे ती काम करत नाही, तर बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं केमिकल जनरेट होतं. आणि ते कॉर्टिसॉल केमिकल जनरेट झालं की ते अख्ख्या बॉडीत जातं. कधी कधी पाय सुद्धा शिव होतात. माझा हा अनुभव आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मला व्हायचं तसं की आता उद्या कसं होणार, आणि जसं काही जगबुडी आली असंच वाटायचं मला. नंतर मला कळायला लागले अरे 4-5 अटेम्प्ट असतात, पास होता येतं, हेल्प मिळते. पण तेव्हा घाबरायलाच झालं ना. तसं ह्या चोरट्यांच्या बाबतीत नक्की होतं, कारण पैसे जातात. तर ते एक कॉर्टिसॉलला मार्ग, तात्पुरता मार्ग आता फक्त सांगतोय, दीर्घ मार्ग नंतर सांगणार आहे. खूप जोरात दीर्घ श्वास घ्यायचा. तो दीर्घ श्वास किती, ऑब्डमन म्हणजे आपलं पोट ओढलं जाईल एवढा. 4 सेकंद घ्यायचा, 4 सेकंद होल्ड करायचा, 6 सेकंद सोडायचा. असं जर तुम्ही केलं तर ते कॉर्टिसॉलची लेवल एकदम नॉर्मल होते आणि तुमची बुद्धी पण नॉर्मल होते. हा एक शॉर्टकट आहे. आता एखादा सापडला माणूस, त्यांच्याकडे काय काय असतं. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, त्याचा नंबर गेलेला असतो. तुम्ही कुठेतरी आधार कार्ड दिलेलं असतं, त्याचा नंबर गेलेला असतो. तुम्ही बँक अकाउंटवरचा पॅन कार्ड गेलेलं असतं. तुमची बँकेतली माहिती कधी कधी चोरीला जाते. हे सगळे चोर लोक हे धंदेवाले आहेत. ही सगळी माहिती एकत्र करून दबा धरून बसतात आणि एक शेवटची माहिती त्यांना तुमच्याकडनं पाहिजे असते, तुमची चूक. आणि तुमची चूक झाली की त्यांचे ते डॉट्स जमा होतात आणि ते फ्रॉड करतात. अशा तऱ्हेचे हे गुन्हे आहेत. कॉमन सेन्स नसलेला माणूस याच्यात अडकतो असं म्हणतात, पण ऍक्च्युली कॉमन सेन्स नसतो का? कॉमन सेन्स असतो, पण त्या क्षणाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं डोकंच चालत नाही.
आणि ते डोकं चालत नाही आणि भीती निर्माण होते, हा सर्वात होतं. आणि दुसरं, ज्याला अतिज्ञान आहे ना, जो खूप हुशार आहे ना, तोही सापडतो. कारण तो हुशार आहे, तो म्हणतो मला माहिती आहे, मला माहिती आहे हा चोर नाही आहे, मला माहिती आहे हा आहे, मला टेक्नॉलॉजी माहिती आहे, मी चोराला पकडीन. त्याला वाटतं चोराला पकडीन, पण चोर दिसला तर पकडणार ना, चोर दिसतच नाही याच्यात. त्यामुळं ज्याला असं वाटतं की मी चोराला धुवून काढीन, पकडीन, पोलीसमध्ये देईन, तर इथे ते चालणार नाही, असं लक्षात ठेवा. आता मग याच्यात करायचं काय? हे युद्ध आहे असं समजायचं. हे सायबर युद्ध आहे आणि जर आपण तयारी केली नाही तर नक्की आपण हारणार आहे. सायबर युद्ध आहे आणि आपण तयारी केली नाही तर आपण नक्की हारणार आहे. मग तयारी म्हणजे काय? तयारी म्हणजे स्वसंरक्षण. आता फॉर एक्झाम्पल जी मोठी मोठी युद्ध होतात, लोक बंदुकी चालवायला शिकतात, पळायला शिकतात. आता मी आज दारापासून इथपर्यंत चालत होतो तर मला दम लागला. आर वी रेडी? 5 किलोमीटर पळू शकतो का? घरात चोर आला त्याच्या मागे लागायचं तर पळत जायला लागतं 1 किलोमीटर. तर स्वसंरक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्व या बाबतीत सुद्धा महत्वाचं आहे. कोणीही मदतीला येणार नाही. तुम्ही काळजी घेतलीत, तुम्ही योग्य नेटवर्क तयार ठेवलं, योग्य मित्र तयार ठेवले, योग्य काळजी घेतली, तर ते लोक तुमच्या ऐन टायमाला मदतीला येतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा, सर्व वयाच्या लोकांसाठी, क्षमा करा सिनियर लोक, पण आई वडील देतात तेच फक्त फुकट असतं. मी एखादा म्हणला एकावर एक ताटली जेवण फुकट. उदाहरणार्थ सुकांत थाळीची जाहिरात होती मागच्या वेळी, 1 थाळी घ्या 1 थाळी फुकट. मग एकाने 12 थाळ्या मागवल्या, 24 थाळ्या येतील. त्यांनी 25 लोकांना जेवायला बोलवलं आणि मग त्यांचं आलं की ओके 12 थाळ्या बुक झाल्यात, आता तुम्हाला 12 थाळ्याचं जे डिस्काउंट दिलंय त्यासाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तुमची माहिती भरा आणि मी सांगतो कोड तो घाला. तर चोराने काय केलं, कोड सांगितला 49,949. याच्या अकाउंटमधनं 49,999 रुपये गेले. फुकट काही नसतं. तर एकावर एक ताटली फुकट, एकावर एक पुस्तक फुकट, एकावर एक सिनेमा फुकट, एक तिकीट काढा, 2 डान्सची तिकीट. हे सगळं काही ना काहीतरी गडबड असू शकते, एवढंच लक्षात ठेवा. क्षण प्रतिक्षण सतर्कता हा एकच मार्ग आहे. आता मी मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे या स्लाइडचा फोटो काढून ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तर. ॲमिगडाला हायजॅक असं आपल्या डोक्यात होतं. हे काय ॲमिगडाला? हे ॲमिगडाला जे आहे ते बदामाकाच्या आकाराची ग्लँड इथे मानेत आहे. जेव्हा एखादं संकट येतं, जेव्हा येतं तेव्हा ही ग्लँड ऍक्टिव्हेट होते आणि ती ग्लँड काय करते, सारासार बुद्धी बाजूला ठेवते आणि इमर्जन्सीकडे जाते. म्हणजे कसं, समजा आता एक उदाहरण घ्या की आग लागली तर आपलं डोकं चालणारच नाही, जे सापडेल तिथं उडी मारणार. समजा ती खिडकी उडी ना, तिथनं उडी मारणार, इकडे जाणार इकडे. कारण सारासार विचारबुद्धी बाजूला ठेवली जाते आणि ते सगळे गुन्हे ॲमिगडाला हायजॅकमुळे होतात. तुम्ही सुद्धा हे ॲमिगडाला हायजॅक काय आहे हे तुमच्या शिक्षणाच्या तंत्रात अनुभवलं तर तुम्ही बऱ्याचशा संकटांना चांगले तयार व्हाल. उदाहरणार्थ आता जो आपण ऑप्शनला टाकतो ना विषय, तोच पहिला प्रश्न असतो परीक्षेत. आणि जे झालं घाम आणि मग ते ॲमिगडाला म्हणतं हा आता तुम्ही मेलास, आता परत का मागेल. तर त्यावेळेला काय करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, 4-4-6. तुम्ही 2 मिनिटात लाईन येता, अरे ठीक आहे ही नाही तर दुसरी परीक्षा, पण मला प्रयत्न करू दे. आता 5 मिनिटं गेलीत, 25 मिनिटं आहेत, करतो मी प्रयत्न. हे तुम्ही तंत्र जर शिकलात तर भीती, धमकी, घाई, दमदाटी, गिल्ट, अपराधी भावना या सगळ्याला सोल्युशन त्याच्यात आहे. काय सोल्युशन आहे, तर आपली बॉडी जी आहे ना, त्या ब्रेनमध्ये ही 4 केमिकल जनरेट होतात. सायबर क्राईमच्या बरोबरीने ही गोष्ट महत्वाची आहे. सायबर क्राईम का होतो त्याची ही कारण आहे. तर आपल्या शरीरातली ही जी केमिकल्स आहेत हे योग्य प्रमाणात जनरेट होत नसल्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, आपल्या मनात निगेटिव्ह पॉइंट्स निर्माण होतात. तर डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन, ऑक्सिटोनिन याचा अभ्यास मुद्दामून करा. कारण पुढच्या संपूर्ण आयुष्यात अनेक प्रसंग येणार आहेत. सायबर क्राईम तर रोज येणार आहेत तुमच्यापर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत सायबर क्राईम येणार आहेत. एका सायबर क्राईमच्या कॉन्फरन्समध्ये त्या चोरट्यांनी सांगितलं की 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचलोय आम्ही, अजून 130 कोटी लोक आहेत भारतात आणि ते म्हणतात की रोज 1000-2000 वाढतात, म्हणजे आम्ही जेव्हा पोहोचू तेव्हा 150 कोटी असतील. तर विचार करा त्यांचा बिझनेस प्लॅन केवढा आहे.
त्यांचा बिझनेस प्लॅन एवढा असेल तर मी सुद्धा तयार झालं पाहिजे. तुमचे हे 100-150 लोक जे आहात तुम्ही, हे तुम्ही तुमच्या लोकांना सावध केलं पाहिजे, त्याच्या पुढच्या लोकांना सावध केलं पाहिजे की अरे बाबा रे घाबरू नको, घाबरायच्या ऐवजी हा अभ्यास कर. कारण का? तर 2 कारण आहेत की हे जे डोपामाइन किंवा हे केमिकल्स जनरेट होतात ना, त्याचे 2 मार्ग आहेत. एक अनहेल्दी मार्ग आहे आणि दुसरा हेल्दी मार्ग आहे. दोन्ही मुद्दामून सांगतो कारण तुम्ही मेजॉरिटी मुलं आहात. प्रोफेसर लोकांना सगळ्यांना ही माहितीच असेल, पण प्रोफेसर लोकांना सुद्धा कदाचित ॲडिशनल माहिती म्हणून वापर करता येईल. सायबर क्राईम मध्ये गेम्स अँड गॅम्बलिंग हा सध्या खूप मोठा जो उद्योग आहे. Dream11, जिंगो पिंगो अरे हे सगळे चोर आहेत. ते मोठे मोठे लोक सांगतात हे करा ते करा आणि खाली काय लिहितात, सिगरेट ओढू नका बरं का, हार्ट अटॅक येतो. याचा नाद लागू शकतो. म्हणून आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनी काय केलं की गेम खेळायची ना, तू 18 वर्षाचा आहेस का, आई वडिलांचं लेखी सर्टिफिकेट आहे. आपल्या नवीन कायद्यात जे रूल्स बदललेत प्रायव्हसीचे, त्याच्यात तो कायदा आलाय. तर तुम्ही आई वडिलांची परवानगी आधीच घेऊन ठेवा, कारण ते एकदा साईटवर गेलात की आई वडिलांची परवानगी कुठे आहे. आई वडिलांची परवानगी देताना आई वडिलांना समजून सांगा की मी काय उद्योग करतोय. आपण नेहमी आई वडिलांना जी ट्रीट करतो ना, तुम्हाला काय कळतंय, तसं या बाबतीत करू नका. तुमचाच फायदा आहे. तुम्ही आज त्यांना गंडू शकाल, कायमचे नाही. हे सगळे लॉटरी गेम्स, वेळ जात नाही म्हणून ते खेळायचं, हे निगेटिव्ह डोपामाइन आहे. आनंद मिळतो, खुश होता, खुश हो गया, असंच होतं, पण ते तात्पुरतं असतं. मी तुम्हाला सांगणार आहे हेल्दी वेज काय आहेत ते अंगीकारा. सोशल मीडिया सगळ्यात मोठा धोका सध्या आहे. कारण काय, आता सोशल मीडियावर सकाळपासून रात्रीपर्यंत गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे हे इतके येतात आणि फुलं फुकट येतो. एवढी फुलं पाठवतात लोक, बापरे, कुठले कुठले अमेरिकेतले हे फ्लॉवर, आणि मग त्याच्यातच आपण रमतो. अरे काय रंग आहे, आणि मग काय रंग आहे, तू काय ड्रेस घातलास, आणि मग मी पाठवला मेसेज की बघणार 2 रेषा आहेत का, 3 रेषा आहेत का, 4 रेषा आहेत का, दिवसभर त्याच्यातच. अरे त्यांनी माझा मेसेज बघितलाच नाही बरं का. आणि मुलींनो सावध राहा, तो समोरचा पुरुषच असेल असं नाही, ती मुलगी असेल. आणि मुलांना ती मुलगी असेलच असं नाहीये. त्या डीपफेकमुळे कोणाचाही प्रोफाईल बनवता येतो. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण नसेल माहितीचं सांगतो की जेवढ्या साईट्स आहेत त्या बाबतीतल्या, मी नावं घेत नाही इथे, मला अलाउड नाही साईट्सची नावं घ्यायला, काळजी घ्या. तिथे बॉट्स लावलेले असतात. कोण सांगेल बॉट्स म्हणजे काय? व्हेरी गुड, कोणालाच माहित नाही ते बरं आहे. ओके, बॉट्स म्हणजे तुम्हाला दिसते ती बाई, पण ऍक्च्युअली तो रोबोट असतो. त्याला तयार केलेलं असतं. तुम्ही प्रश्न विचारलात की तशी ती ऍक्शन करते. मी आता इथे प्रश्न विचारत नाही, कसं अनपार्लमेंटरी प्रश्न आहेत, पण ते एक्झॅक्टली तसं करते. आपल्याला पटतं ही खरीच मुलगी आहे, आणि आपण त्याच्यात गुंतत जातो. ते गुंतणं जे आहे ते निगेटिव्ह डोपामाइन आहे. समाधान मिळतो, पण त्याच्यात तुमचं डिस्ट्रक्शन आहे. आयुष्य आहे तुमचं पुढे. आमचं ठीक आहे, आम्ही समजा काही चूक केली तर थोडीच वर्ष राहिलीत आमची. मी जस्टिफाय करत नाही, पण तुमच्यासाठी आयुष्य अख्खं आहे. सोशल मीडिया खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. पोर्न आणि सेक्स हा मोठा इश्यू आहे. तो अनहेल्दी मार्ग आहे डोपामाइनचा, आणि आत्ता ते आपलं वय नाहीये. आपल्या समाजात, आपल्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्यात त्या मी असं सांगू शकत नाही तुम्ही करूच नका, पण तुम्ही समजून उमजून करा मी काय करतोय ते, मी का करतोय, आणि याचा लॉंग टर्म काय. आणि हे जर तुम्हाला कळलं की हा निगेटिव्ह डोपामाइन आहे, तर तुमचं मन नक्की थांबवेल तुम्हाला. आणि मग त्याच्यासाठी पॉझिटिव्ह काय करायचं ते आपण बघूया. अल्कोहोल, स्मोकिंग, त्याच्यामुळे काय होतं, तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि ती नशा उतरली की आपण डबल जागे होतो. आणि परत काय होतं, हे युसलेस, आय एम युसलेस. आणि फोटो, माझा असा फोटो तसा फोटो, सगळं झालं की नाही मी आता असतोच नाही. पण रात्री सिगरेट पुढे आले की एक 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 आणि गंमत काय होते, पिअर प्रेशर इतकं असतं. मी नाही म्हणलं तर बाकीचे चुकून काढतात. तर तुम्ही लक्षात ठेवा, जो नाही म्हणतोय त्याला साथ द्यायची आहे. जो फोर्स करतोय त्याला थांबवायचंय, हे शिकायचंय, आणि ते करणं फार गरजेचं आहे नेटवर्कमध्ये. चहा कॉफी एक वेळ चालेल, पण ते सुद्धा अति नाही, कारण ते सुद्धा कॅफीन आहे. मग तुम्ही म्हणाल एवढे वर्ष तुम्ही चहा पिलात आणि आता सांगता चहा बेकार आहे. पण चहा त्यावेळी पण बेकार होता. पण आम्ही काय म्हणलं, या सगळ्या वरच्या सगळ्या गोष्टींपेक्षा निदान चहा बरा.
म्हणून आम्ही कदाचित त्यावेळी ठरवलं का नाही. बऱ्याच गोष्टी न ठरवता होत असतात, पण हेच आपल्याला आपल्या माइंडला, ब्रेनला, बॉडीला शिकवायचंय. ॲमिगडाला हायजॅक, आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. दुसऱ्याला चिटिंग करण्यात पण खूप आनंद मिळतो. कसं त्याला लोळवला, कसं त्याला पळवला, कशी त्याची पंचायत केली, पण हे चुकीचं आहे. ते जे आहे ना ते तात्पुरतं आहे. त्या माणसाच्या जागी स्वतःला करा उभं, आणि इमॅजिन करा की अरे हे त्याच्या बाबतीत केलं असतं मी तर. आणि मग तुम्हाला जे चूक आणि रिअलायझेशन होईल ना, की तुम्हाला कळेल की मी हे नाही करायला पाहिजे. बरं, हे केलंच पाहिजे का? एखाद्या वेळी करा, पण रामदास स्वामी म्हणतात अरे तुम्ही कशाला करताय? दुसऱ्याने केले ना, त्या अनुभवातनं शिका. दुसरं, आता याच्या समोर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह काय, तर तुम्ही एक्सरसाइज करा. तुम्हालाही सांगतो, तुम्ही एक्सरसाइज केलात ना, माइंड जे आहे ना हे लबाड आहे माइंड, आणि ते धूर्त आहे, हुशार आहे, पण ते देवानी मुद्दाम निर्माण केलंय. कारण देव काय करतो, मी दिशा दाखवणार आहे. मी तुमच्या आयुष्याची पत्रिका इंडिव्हिज्युअली नाही लिहू शकत. तुमचं तुम्हीच ठरवायची आहे कुठल्या दिशेला जायचंय. तर तुम्ही काय करायचं की आपलं मन, समजा कधी कधी आपण अगदी असं संकुचित होतो, काहीच करा असं नाही वाटत, डिप्रेशन येतं, कोणतरी बरोबरचं काहीतरी बोलतं, घरी काहीतरी प्रसंग घडतात, बरोबरची नेहमीचं मित्र मैत्रिणी, रोज मैत्रीण सकाळी हसायची ती आज हसलीच नाही, झाला हा दिवसभर अगदी कोमात गेल्यासारखा. तर अशा वेळेला आपलं माइंड आहे ना, आपली बॉडी हलली की माइंड हलतं. जरा तुम्ही बाहेर पडा आणि असं 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 नाही, व्यायाम केल्यासारखं ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध, म्हणजे जिथे जिथे एवढ्या पायऱ्या आहेत नाही ते सगळे चढा, आणि तुम्हाला घाम येईल, आणि तुमच्या लगेच लक्षात येईल अरे ती हसली नाही तर ही दुसरी येणार. असं जर तुम्हाला झालं ना, हे सारखं काय पॉझिटिव्ह आपलं आपल्याला आणावं लागतं लाईनला. चल चल चल, आपल्याला ते आधी होमवर्क करायचं, त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. मला हा आर्टिकल वाचायचं आहे, मला हे कॉपी करून प्रोफेसरने द्यायचं आहे, माझी ही ड्युटी आहे. तर हे सगळं असं करता येईल. दुसरं, असं म्हणतात की मेडिटेशन 3 गोष्टी असतात. मनाला आधार द्यायला मेडिटेशन पाहिजे. मन जर स्थिर असेल, मन जर संतुलित असेल, तर आपण कुठलीही गोष्ट कधीही कशीही करू शकतो. ते मन स्थिर नसेल तर ते आधी पळून लाईन आणायचं, पळून व्यायाम करून, आणि मग मेडिटेशन करायचं. मग सर्वात नुसतं पॉवर हे उन्हात आहे. उन्हात बसा 11 ते 12 मध्ये. आता प्रोफेसर म्हणतील तुम्ही भलतं सांगितलं, उद्या 11 ते 12 मुलं येऊन बसतील उन्हात. तसं नका करू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा 11 ते 12च्या उन्हात बेस्ट पॉवर आहे. बेस्ट पॉझिटिव्ह पॉवर विल कम इनसाइड इफ यू सिट इन द. दुसरं, तुम्ही काहीतरी गोल सेट करा. ते गोल तुम्हाला मोटिवेट करतील. ते पॉझिटिव्ह डोपामाइन आहे, आणि दॅट विल रिमेन विथ यू. आता आणखी दुसऱ्याचं ॲप्रिशिएट करा, तुमचंही ॲप्रिशिएट करतील, तुम्ही बघा त्यातला आनंद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हे जे सगळे पदाधिकारी काम करतायत हे निरपेक्ष सोशल वर्क करतात. काही निरपेक्ष सोशल वर्क करा. मला काही मार्क नको, क्रेडिट्स नको, मी काहीतरी करते. मग काय करता येईल? आपल्या कॉलेजमध्ये इतर मुलांना आपल्याला काही मदत पाहिजे, ज्युनियर मुलांना मदत पाहिजे, करा मदत, फुकट करा, तिथे क्लास काढा, सगळे सपोर्ट करतील तो, आणि त्यातला आनंद घ्या. जे समाज प्रकल्प हे चालवतो आपलं कॉलेज, त्याच्यात सहभागी व्हा. तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठा फायदा लहानपणापासून माझ्या अनुभवातनं, की तुम्ही जेव्हा एखाद्या निरपेक्ष कामात इन्व्हॉल्व्ह होता, आता सुहास सर तर कित्येक वर्ष फेडरेशनचं काम करतायत, त्यांनी गावोगावी खेडोखेडी ते काम पोचवलंय. तसं जर कशात इन्व्हॉल्व्ह झालो तर तुम्ही इतक्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता, लोक बघत असतात तुम्हाला. तुम्ही म्हणता ना मला कोणी विचारत नाही, कारण तुम्ही काहीच करत नाही. काय विचारायचं तुम्हाला? तुम्ही सोशल वर्क करा, सगळे विचारायला लागतील. सोसायटीतले विचारायला लागतील, गल्लीतले विचारायला लागतील. आता उदाहरणार्थ आज जे काही तुम्ही शिकणार आहे, तुमच्या सोसायटीत जा, घरोघरी जा, लोकांना सांगा हे करू नका, अरे मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला फोन केला ना चोरांनी, मला कॉन्टॅक्ट करा, त्या चोराशी तुम्ही बोला. लोक बोलायला घाबरतात, बोलायला माणसं नाही म्हणतात. मला रोज एक आता फोन येतात की असं असं आता झालं, काय करू? आमच्या व्हॉलंटियर्सपैकी कोणीतरी जातं त्यांना मदत करतं, त्याच्याकडनं फोन नंबर घ्या, मी कॉल करते म्हणा, आणि मग आमचा माणूस त्यांना असा फुल्या करतो की काय मस्त. असं काम करा. माझ्याकडे चिक्कार कंप्लेंट्स येतात, साधे कंप्लेंट्स येतात की तो मोबाईल आम्हाला कसा सेट करायचा माहित नाही, फेसबुक कसं लॉक करायचं माहित नाही. मदत करा,
सिनियर लोक आहेत, आपल्या बिल्डिंग मधले सिनियर लोक आहेत, त्यांना सांगा की काय काळजी करू नका काका, मी आहे. मी आहे म्हणजे नुसतं आहे नाही, वेळ आहे तर वेळ आहे, खरंच आहे. पण अर्थात 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 आधी अभ्यास. तुमचं वय सध्या अभ्यास, परीक्षा, करिअर पाथ. त्याच्याशिवाय थोडासा वेळ रोज हे काम करा. मुख्यतः काय काय कारण आहेत तर बऱ्याच जणांना माहितीच नाही. आणि महत्वाचं कारण काय माहिती का? पेपर. माझी तुम्हाला सूचना आहे की नेटवर तुम्ही काय शोधता ते येतं, पण पेपरमध्ये जगात रोज काय घडतं ते येतं. लायब्ररीत जा आणि तुम्ही सगळे इंग्लिशचा पेपर नुसता चाळा. हेडलाईन बघा फक्त, सविस्तर बघू नका. तुमच्या घरी वर्तमानपत्र येतच असतील, आई वडील घेत असतील. हेडलाईन बघा फक्त, आणि त्याच्यात सायबर क्राईमचं काही असेल तर खोलात जा आणि बघा हे काय झालं. अरे त्या बाईंनी फोन केला, समजून घ्या. कारण तुमचे तुम्ही इक्विप व्हायला पाहिजे. आणि इंटरनेटवर माहिती जी आहे ती विश्वासार्ह माहिती असतेच असं नाही. खरी असते, खोटी असते, काल्पनिक सुद्धा असते. 3 प्रकारच्या माहिती असतात इंटरनेटवर. त्यातली माहिती मला योग्य कुठली हे तपासायला तुमची कॅपॅसिटी असेल, उत्तम. पण ते तुम्ही किती वेळ बघणार? कारण नुकत्याच झालेल्या ऑप्थॉल्मिक कॉन्फरन्समध्ये अशी वॉर्निंग देण्यात आली आहे सर्वांना की मुलांमध्ये हे जे वाढतं मोबाईल आणि इंटरनेटचं प्रकरण आहे ते त्या मुलांनी लवकरात लवकर संतुलित वापर नाही केला तर मेजर प्रॉब्लेम आयसाईट आहे. तर त्यावेळेला तुम्ही म्हणाल मी त्यावेळी ऐकीन, पण ते तसं नाहीये. दुसरं, सुहास सरांनी मगाशी सांगितलं की चोर लोक ते आपल्या पुढे असतात. ते अगदी बरोबर आहे. जेव्हा नवीन नवीन तंत्र ते शोधून काढत असतात, माणसाचं नेचर घाबरायचं आहे आणि त्या घाबरणुकीमुळे मेजॉरिटी ऑफ द फ्रॉड होत आहेत. ज्याचा अमिगडाला हायजॅक झालाय त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी कुणाला तरी विचारलं पाहिजे की अरे आता एक फोन आलाय आणि ते म्हणतात 5 लाख रुपये दे. मग तो म्हणतो अरे येणारच काय, असं काही नसतं. तो का म्हणतो असं? कारण त्याचा अमिगडाला हायजॅक झालेला नाही. तर कोणाशी तरी बोला. आपल्या जवळच्या लोकांना सांगा की अगं चोराचा फोन आला तर घाईवरून नको, बंड्याला बोलो, चिंटूला बोलो, मला बोलो, मुलाला बोलो, बायकोला बोलो, नवऱ्याला बोलो. कारण आता एक प्रसंग सांगतो तुम्हाला. नुकताच कोथरूडमध्ये झालाय. अतिशय एक मोठ्या कंपनीचा अधिकारी, त्याला फोन आला की आम्ही दिल्लीवरनं बोलतोय, सीबीआय ऑफिसमधनं, आणि तुमचा आधार कार्ड आणि बँक याच्यामधनं तुम्ही एका गैरव्यवहारात इन्क्लुडेड आहात. पण कॉर्पोरेटमध्ये काम केलेला माणूस आहे, त्याला सगळं माहिती पाहिजे. तो म्हणला हो का, बरं. तो म्हणे सीबीआय ऑफिसर बोलतायत तुमच्याशी. सीबीआय ऑफिसर आला लाईनवर, स्काईपवर, आणि तो म्हणाला की तुमच्या आगे सर्च वॉरंट आहे आणि नवाब मलिक साहेबांच्या अपराध प्रकरणात तुमचा फोन नंबर आणि आधार कार्ड वापरलाय. हा आणखीन घाबरला झाला. मग त्यांनी त्याला सांगितलं घाबरू नका, आम्ही तुम्हाला सोडवतो. आणि मग त्यांनी सीबीआय ऑफिसर नंतर कस्टम ऑफिसर आला, रिझर्व्ह बँकेचा ऑफिसर आला, सगळं स्काईपवर. आणि आता तुमच्या विरुद्ध आपण कोर्टात अर्ज करू, बेल घेऊ, तुम्ही काळजी करू नका, बेल घेऊ. लगेच कोर्टातला सीन, बेल ऍप्लिकेशन, आणि आता तुम्ही बेल भरायचं आहे, 15 लाख रुपये भरा. तर तो म्हणला भरतो 15 लाख. तर ती बायको हुशार होती, ती सारखी होती, ती सकाळपासून यांचं काय चाललंय काम, नोकरीत असताना एवढं काम करत नव्हतं ना, आज काय करते. तिचा प्रश्न बरोबर आहे. आणि ती 2-3दा बघितली आणि ती 10-11 लाख आकडा ऐकला. तिच्या लक्षाला काहीतरी गडबड आहे. तर त्यांनी कॉन्फिडन्स. तर ते चोर लोक ना असं वातावरण निर्माण करतात, कोणी आत यायचं नाही, कोणालाही फोन करायचं नाही, कोणालाही बोलवायचं नाही, कोर्टाचं हिअरिंग चाललंय, तुमच्या विरुद्ध गुन्हा आहे. मग त्या बाईनी काय केलं, तिने धाडकन दार उघडलं आणि म्हणाले अहो तो चोर आहे, तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला तरी फोन करा, वकिलाला तरी फोन करा, पोलिसला तरी फोन करा. आणि तिथे तो जागा झाला. बायको मध्ये आल्यामुळे तो एकदम संतापला. पण दुसऱ्याचं म्हणलं अरे बायको म्हणते ते बरोबर आहे. ते म्हणलं अरे तुम्ही सगळे लाईनीत उभे आहात इथे, असं कधी झालं नाही, पण तुम्ही असे स्क्रीनवर कसे काय आले, तुम्ही चोर आहे की काय? हो तुमची बायकोलाही आम्ही अटक करू. मग तो म्हणतो अगं तुला अटक करते. नाही करू दे मला अटक. ती जाणते करू दे मला अटक, आणि ती घुसली. आणि मग ती बाईनी इतक्या शिव्या दिले त्यांना, ते सगळं फटाफट बंद झालं आणि ते वाचले. तर दुसऱ्या कोणाच्या तरी त्यावेळीच बोलवायचं. आणि म्हणून जनसंपर्क महत्वाचा आहे.
फिजिकल भेटणं महत्वाचं आहे. व्हॉट्सअपही महत्वाचं आहे. व्हॉट्सअपवर तुम्हाला सांगतो 24 तास कोणतरी एक माणूस जागा असतो. कोथरूडमध्ये एका बाई बाथरूममध्ये पडल्या, त्यांच्याकडे मोबाईल होत्या, त्या मोबाईलवर त्याने टाकलं की अरे बंडू मी पडलीये, तो 10 माणसं घेऊन आला. तो उपयोग आहे. तुम्ही सुद्धा फेसबुक आणि याच्यावर राहिलं पाहिजे, पण मी म्हणतो फार वापर नाही करायचा. 24 तास त्याच्यात नाही, 5 तास नाही, तुम्ही 1 तास ठरवा, 2 तास ठरवा. बाकीची माझी कामं झाल्यावर ठरवा, की माझा अभ्यास झाल्यावर मी 1 तास. दोन्ही कामं होतात मग आणि छान होतात. माझ्या घरी मी माझ्यासाठी नियम केलाय, बायकोसाठी नियम केलाय, बाथरूममध्ये मोबाईल न्यायचा नाही. कारण जितके वेळ जातो तितकं किती वेळ जातो कोणास ठाऊक गुणाकार. खूप वेळ वाचतो आणि टेबलावर मोबाईल फोन नाही, जेवणाच्या टेबलावर मोबाईल फोन नाही. तर माझे रोज हल्ली गेले 3 महिने 2 तास नक्की वाचतात रोज. तर असे आपला नियम घालून घेणं गरजेचं आहे. इंटरनेट सिक्युअरली कसं वापरायचं हेच आपल्याला माहित नसतं. आपल्याला वाटतं ते फुकट आहे ना, ते घे. फुकटचं अँटीव्हायरस घेतलं की ते फुकटच काम करतं सोयीचं. तर तुम्हाला इंटरनेटचा वापर कसा करायचा सिक्युअरली हे जर माहीत नसेल तर तो सुद्धा गुन्हा व्हायची शक्यता आहे. तुमचा अनोळखी माणसांवर विश्वास बसतो आणि नेहमीच्या माणसांवर विश्वास बसत नाही, हे सुद्धा एक मोठं कारण आहे. अनोळखी माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका. तो चोर आहे, लबाड आहे, डॅम्बिस आहे असंच समजा आणि मग उलट तपासा की अरे हा बरा आहे, काल चहाला नेलं होतं त्याने, अरे हा बरा आहे, दिसलाय मला, भेटलाय, प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, अरे हा बरा आहे, काकूच्या मामाचा पुतण्या आहे, हरकत नाही. काहीतरी लिंक लागली तरच त्या माणसाशी डील करा. वडिलांच्या ओळखीचा, आईच्या ओळखीचा आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असे कोण कोण ऍड होत आहेत हे बघा, कारण ते आज सायलेंट बसलेले आहेत. ते उद्या केव्हा तरी संधीचं साधून तुमची काय आवड आहे, तुम्हाला सांगतो, एका मुलीने टाकलं होतं की मला प्राणी आवडतात, तर ते एक चोर माणूस ते बघत होता सगळं आणि मग तो हळूच टाकायचा की या पक्षाला मी वाचवलं, फोटो टाकायचा. हिला वाटलं अरे काय भारी माणूस आहे. व तिलाही माहित नाही तो फक्त पक्षांना वापरतो, माणसांना नाही. माणसांना तो धडाच शिकवतो. आणि मग त्याने खोटी वेबसाईट काढली की मला व्हॉलंटियर्स पाहिजे आणि ती व्हॉलंटियर्स पाहिजेत म्हणून तिला बोलवलं आणि मग पुढे खूप काय काय विचित्र गोष्टी घडल्या. हे अमेरिकेत घडलंय. पण तुम्ही अमेरिकेत घडलंय मग चालतं राहू नका. इंटरनेटमुळे आता सगळ्या जगात सगळ्या गोष्टी घडतात, त्यामुळे आपल्यापर्यंत केव्हाही ते पोहोचू शकतं. या चोरट्यांचे इंटरनॅशनल कनेक्शन्स आहेत. मोबाईलचा फोनचा वापर जो आपला वाढलेला आहे तो कारणीभूत आहे या गुन्हे वाढायला. आणि आपण आत्ताच बघितलं, आपल्याला पॉझिटिव्ह डोपामाइन माहित नाही, हे सुद्धा एक कारण आहे गुन्हे वाढायचं. आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्या एक्झाम्पल्सचं अनालिसिस करणार आहोत आणि नंतर आपण जर जरूर लागली तर काही इंटरनेटच्या गमती जमती वेळ मिळेल तशा पाहणार. आता इंग्लिश जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो ना, त्या इंग्लिशची भाषा स्पीड हा जरा वेगळा असतो. त्यामुळे मी तुम्हाला फक्त हे सांगतो की हेडिंग जे आहे की हे सायबर क्राईम्स आणि याच्या पुढचे संभाव्य धोके हे कुठल्या थरापर्यंत जाऊ शकता याची ही फिल्म आहे. या फिल्ममध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी वापरून काय काय विध्वंस घडायची शक्यता आहे ते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या माणसाने निर्माण केलं, डेव्हलप केलं, त्यांनी मागच्या महिन्यात खंत व्यक्त केली की मी हे उगीच निर्माण केलं, कारण हे विध्वंसाकडे चाललंय. त्याचं ही प्रती आहे. ही तुम्हाला मुद्दामून पूर्ण कल्पना का दिली आहे की तुम्ही बघताना आता बघा की काय टेक्नॉलॉजी आहे. आणि दोन मिनिटाचीच क्लिप आहे, पण इट इज वर्थ टू सी. Your kids probably have one of these, right? Not quite. Hell of a pilot? No. That skill is all AI. It's flying itself. Its processor can react 100 times faster than a human. The stochastic motion
is an anti-sniper feature. Just like any mobile device these days, it has cameras and sensors, and just like your phones and social media apps, it does facial recognition. Inside here is 3 grams of shaped explosive. This is how it works. Did you see that? That little bang is enough to penetrate the skull and destroy the contents. Now trust me, these were all bad guys. Now that is an airstrike of surgical precision. एवढंच तुम्हाला सांगायचं की या अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी वापरूच नये अशा तऱ्हेची बंधनं इंटरनॅशनल कम्युनिटी करते. पण तुम्हाला जर काही महिन्यांपूर्वी लेबाननमध्ये इस्रायलनी पाठवलेले जे पेजर होते ते एक्सप्लोड झाले, ती बातमी ऐकली असेल. तर आता वॉरफेअर्स तशी होणार आहेत, म्हणजे रणगाड्यांनी, विमानांनी आणि या टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे व्हायची शक्यता. आता टेक्नॉलॉजीचा फायदा बघा कसा होतोय. What do you do when you really need to go? Can you horn in? Or can you take it slow? Pepper, you cross that line. We here presenting Ola restaurants with chemistry leading Oma and washroom specs, guarantee hygiene and comfort that can reach you in one touch. So when you have to go, there's Ola. And when you need to go, there's Ola restaurants. आता ही इन्व्हेन्शन्स जे आहे हे सगळी जे सुधारणा होणार आहे, म्हणजे ज्याच्याकडे पैसे, ज्याच्याकडे उपलब्धी आहे, त्याच्या सोयीचे अनेक मार्ग टेक्नॉलॉजी निर्माण करून देणार आहे. तुम्हाला सांगायचा पर्पज असा आहे की तुम्ही आता कॉमर्सचे स्टुडंट आहात आणि तुम्ही पुढे ज्या जगात जाणार आहात, तुमच्यापैकी कोणी तंत्रज्ञानात जाईल, तुमच्यापैकी कोणी चार्टर्ड अकाउंटंट होईल, कंपनी सेक्रेटरी होईल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जा, तुम्ही कशातही जा, टेक्नॉलॉजीच्या मदत घेतली तुम्ही तर तुमचं आयुष्य सुकर होणार आहे, अभ्यास सुकर होणार आहे, नवीन नवीन लाईन्स सुकर होणार आहे. आणि विथ युअर क्वालिफिकेशन यू मस्ट नो समथिंग ऑफ द टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे मी हे सिलेक्ट केलं होतं. आता एक गोष्ट सांगतो, AI, ChatGPT मला माहिती सगळेजण वापरत असतील, करेक्ट? कोण कोण वापरतं? अरे खूप लोक वापरतात, फार छान. हे काय आहे एवढं फक्त लक्षात ठेवा की हे तुमच्या मदतीला असलेला असिस्टंट आहे, तुम्हाला पर्याय नाही. तो जे काय देतोय ते कटपेस्ट करायच्या आधी तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे. मुळामध्ये तो जो डेटा आहे तो त्याला जे काही डेटा दिलेला आहे त्याच्यावरनं तो तुम्हाला ती माहिती देतोय. पूर्णपणे त्याच्यावर विसंबायचं नाही. कॉलेज आणि आपल्या कामामध्ये जर तुम्ही वापरलं तर कटपेस्ट टेक्नॉलॉजीच्या पलीकडे जाऊन व्हॅल्यू ॲडिशन करायची. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय करायची? तुम्ही स्वतः टाईप करा, ते माहिती घ्या, माहीत करता करता समजून घ्या आणि मग टाईप करा. जसं ऑफिसेसमध्ये असिस्टंट असतो, त्या असिस्टंटला कुठलंही काम दिलं तर तो मालक ते तपासतो, कारण त्याला माहिती असतं हा असिस्टंट आहे, त्याची मर्यादा काय आहे आणि आम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर ChatGPT वापरताना ही काळजी घ्या की ती ChatGPT फुकटची आहे, त्याच्यात 22 सालापर्यंतच डेटा आहे, 23-24चा डेटा नाही आहे. 23चा डेटा पेड ChatGPTमध्ये जो $20 दरमहा उपलब्ध आहे आणि करंटचा डेटा पाहिजे असतो $160 दरमहा.
तर ते पेमेंट केल्यावरती जी माहिती येते ती रिझनेबली बरी आहे असं समजायचं. त्याच्यात जी काही माहिती दिली ती बाहेर येणार आहे. त्यामुळे संपूर्ण त्याच्यावर अवलंबून राहू नका. ते खरं आहे असं समजू नका. एवढी एकच वॉर्निंग मी तुम्हाला सांगतो. आता सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्या घरी सुद्धा आणि हे सिनियर लोक इथे आहेत, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आहे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आपण वारंवार ज्या गोष्टी करतो, ते मशीन लर्निंग लँग्वेज म्हणून टेक्नॉलॉजी आहे, ते कॅप्चर करतं. मशीन लर्निंग लँग्वेज म्हणजे काय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? समजा तुम्ही कॉलेजला मुलांनी ठरवलं की ट्रिपला जायचं लोणावळ्याला आणि तुम्ही सर्च करायला लागला की लोणावळ्यात कुठे भेट द्यायची, तर लगेच तुम्हाला त्याच्या जाहिराती यायला लागतात. इकडे जा, इकडे जा, इकडे जा. तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग लँग्वेजचं उदाहरण आहे. ते आणखीन डेव्हलप करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी वापरतं की पुढे काय होऊ शकतं. आणि ते वापरताना हजारो गोष्टींचं संकलन करून त्यातनं कन्क्लुजन काढलं जातं. जसं आपला ब्रेन काम करतो, न्यूरल नेटवर्क काम करतं, तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतं, काय काय होऊ शकेल. तर आपली जी माहिती जगात सगळीकडे आहे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वापरणार आहे, त्याचं हे उदाहरण आहे. ही फिल्म तयार केली कमलेश मराठे म्हणून पुण्यातच एक ग्रस्त आहेत. त्यांनी अतिशय सुंदर फिल्म आहे. सुहासजी मला माहिती आहे, किशोर मला माहिती आहे, आर के शाह मला माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी पाहिली आहे. पण शेवटपर्यंत थांबा बाकीच्यांसाठी. हॅलो हॅलो, पिझ्झा हट का? हो सर, मराठे साहेब आपलं स्वागत आहे. मग माझी ऑर्डर लिहून घ्या. सर, तुम्ही नेहमी देता तीच ऑर्डर आहे का? हो, पण तुम्हाला काय माहित मी काय ऑर्डर करणार आहे ते? सर, तुमचा पत्ता, फोन नंबर आणि गेले 12 महिने तुम्ही ज्या ऑर्डर्स दिल्या होत्या त्या आमच्या डेटाबेस प्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा लार्ज सुप्रीम पिझ्झा आणि त्याबरोबर 3 चीजेस, सॉसेज, पेपरोनी मशरूम्स आणि थिक क्रस्टवर मीट बॉल्स असा पिझ्झा ऑर्डर केला होता. क्या बात आहे, ग्रेट. मला तोच पिझ्झा पाहिजे. सर, मी एक सुचवू का? ह्यावेळी तुम्ही मीठ नसलेला भाकरी पिझ्झा, ग्लुटेन फ्री तवा बेक्ड इंडियन हेल्दी व्हेजिटेबल पिझ्झा मागवावा. का बरं? अजिबात नाही. मला व्हेजिटेबल्स अजिबात आवडत नाही आणि तसाही तो फारच बेचव आणि पथ्याचा असतो. मला नको, मला नाही आवडत तो. पण आपले कोलेस्टेरॉल ठीक नाही आहे सर. अरे, तुम्हाला कसं माहिती? सर, आम्ही तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेले तुमचे गेल्या 7 वर्षातले ब्लड रिपोर्ट्स पाहिले आहेत सर. ते फारच झालं, बस करा आता. मला सुप्रीम पिझ्झाच पाहिजे. मी कोलेस्टेरॉलवर औषध घेतोय. सॉरी सर, पण आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही औषधं नियमित घेत नाही सर. 30 गोळ्यांचा बॉक्स तुम्ही अपोलो फार्मसी मधून 4 महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर तुम्ही तिथून औषधे घेतली नाहीत. अरे काय चाललंय तरी काय? अरे मी दुसऱ्या फार्मसी मधनं त्या गोळ्या घेतल्या त्या. असं वाटत नाही सर. तुमची क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स असं काहीच दाखवत नाहीयेत सर. अरे कॅश देऊन घेतली ना औषधं ती. हो सर, पण तुमचे बँक स्टेटमेंट इतकी कॅश काढलेली दाखवत नाहीये सर. अरे पण बँकेतनच का? माझं दुसरं इन्कम असू शकत नाही? हो का सर, पण तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तसं दाखवत नाहीये आणि रिटर्न मध्ये न दाखवता इन्कम असणं हे बेकायदेशीर आहे सर. व्हॉट द हेल यू आर टॉकिंग? दिस इज हाईट अँड टू मच. तुम्ही माझी टॅक्स रिटर्न पण पाहिले. दिस इज नॉट फेअर. सॉरी फॉर दॅट सर, पण आम्ही ही सगळी माहिती फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठीच आणि तुम्हाला मदत करावी म्हणूनच वापरतो सर. आणि तुम्हाला आणि एक गोष्ट सांगायची आहे सर. तुमचे स्मार्ट वॉचचे रिपोर्ट्स आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा नियमित व्यायाम पण करत नाही सर. हे बघा, आय एम सिक ऑफ युझिंग गुगल अँड ट्विटर अँड व्हॉट्सअप अँड व्हॉट नॉट. मी एका अज्ञात निर्जन स्थळी चाललोय. मी एका डेझर्ट आयलंडला चाललोय. सर, कृपया शांत व्हा. तुमचे बीपी वाढेल. आणि तुम्ही म्हणता ते समजले सर मला. तुम्ही डेझर्ट आयलंडला नक्की जा. आमची तिथे पण शाखा आहे सर. तुम्हाला शुभेच्छा. पण त्यासाठी तुम्हाला आधी तुमचा पासपोर्ट रिन्यू करावा लागेल. सर, तुमचा पासपोर्ट 1.5 महिन्यापूर्वीच एक्सपायर झाला सर. अरे देवा, काय करू मी आता? अरे मी तो रिन्यू करणारच होतो. परमेश्वरा, तूच मला आता वाचव. तुमच्या लक्षात येईल की तुमची ऑलरेडी सगळी माहिती सगळ्यांकडे पोहोचलेली असते आणि ती माहिती लोक मार्केटिंगसाठी वापर करतात आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा उपयोग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्ही ऑलरेडी त्या गुगलला, फेसबुकला सगळ्यांना परमिशन दिलेली असते की माझी माहिती वापरा. आता
त्या प्रकरणाला ट्विस्ट मिळणार आहे लवकरच. इंडियामध्ये डिजिटल इंडिया ॲक्ट पास झाला 1.5 वर्षापूर्वी. प्रायव्हसी लॉज सेट झाले नव्हते, ते 2च दिवसापूर्वी सेट झालेत. त्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुमची पर्सनल माहिती इंडस्ट्री कोणाला देऊ शकते, ज्याला द्यायला तुमची परवानगी आहे त्यांनाच. तर त्याप्रमाणे आता कायद्यात बदल होतील आणि लवकरच त्याच्यात काही सुधारणा होईल. त्याच्यामध्येच ही पण प्रस्तावना आहे, मला माहिती नाही, प्रस्तावना आहे की 18 वर्षाच्या आतल्या मुलांना इंटरनेटवर गेमिंग ॲप्लिकेशनसाठी प्रवेश मिळणार नाही जोपर्यंत ते आईवडिलांची परवानगी आणत नाही. आणि तो प्रस्ताव पास झाला तर मला माहित नाही की करप्शन वाढेल का कंट्रोल वाढेल. कारण ॲक्सेस कोण देणार? थोडी तरी पोलीस सांगणार की हा 18 वर्षाचा आहे, पोलीस म्हणणार फुल्या. म्हणजे काय होणार हेच मला कळत नाही. मी भयंकर काळजीत आहे त्या बाबतीत. तसंच आता KYCच्या बाबतीत आपण सविस्तर पाहणार नाहीत. आपण टाईप ऑफ फ्रॉड बघणार आहे आणि मेजर काळज्या बघणार आहे. मेजॉरिटी फ्रॉड हे सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत होत आहेत की KYC करायचं आहे तुमचं. आणि सिनियर सिटीजनना बँकेत जायला वेळ नसतो. आपण सगळे आपल्या घरच्या लोकांना सांगायला पाहिजे की KYC बँकेत जाऊनच करा. त्यांना जमत नसेल तर तुम्ही त्यांना मदत करा, पण बँकेचे जे नियम आहेत त्याप्रमाणे करा, ऑनलाईन करू नका. कारण परवा एकदा असं झालं की एका बाईंना KYC करायचं होतं पण त्यांना जमलं नाही. तो भामचा म्हणाला की अहो इंटरनेटवर करता येतं की. त्या बाई म्हणल्या मला नाही इंटरनेटवर करता येत. म्हटलं मोबाईल येतो ना वापरता? हो मी करतो मदत तुम्हाला. बाईंचा विश्वास होता, हाय बरं झालं, पण मी बँकेत जाईन, पण बँकेत जायला वेळ होत नाही हो मला, आपण 2 मिनिटात संपेल का? आणि त्यांनी मग त्यांच्यावर विश्वास संपादन करून हे करून, अरे वा मुलगा अमेरिकेला असतो का, आणखीन माहिती आपणच माहिती गुन्हेगारांना देत असतो. आणि मग त्याला सगळं कळलं की या बाईंकडे रेग्युलरली भरपूर पैसे येतात तिकडनं. आणि त्यांनी बरोबर OTP त्यांना आता म्हणलं की आता हे सगळं झालं, आता तो OTP येईल तेवढा सांगा किती झालं की झालं. दिलं, गेले बँकेतनं 1,98,000. OTP फार महत्वाचं, ट्रान्झॅक्शन ID फार महत्वाचं, पिन फार, काही नाव द्या. कोणी एखादा नंबर मागितला तर देऊ नका. हा साधा मेसेज आपल्या जवळच्या लोकांना जायची गरज आहे. आपण याच्यात सविस्तर जाणार नाही कारण आपल्या वेळेअभावी काय करायचं तेवढंच फक्त महत्वाचं आपण बघणार आहे. माझं असं म्हणणं आहे, माझं सगळ्यांना सांगणं असं म्हणणं आहे की येणारा प्रत्येक फोन भामट्याचा आहे. अनोळखी माणूस असेल ना तर तो भामटाच समजायचं. एखादी SMS वर लिंक आली तर ती चोराचीच आहे समजायचं. एखादी ईमेल आली की हे करा, ती चोराचीच आहे समजायचं. हे जर तुम्ही पहिले 3 नियम पाळले ना की मग तुमच्या डोक्यात राहतं की हे अरे खरं आहे का, मला बघायला पाहिजे, मला विचारलं पाहिजे, मला कॉलेजला विचारलं पाहिजे की कॉलेजने खरंच असा काही फॉर्म काढलाय का, घाई आहे का, घाई आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण याच्यात असा मेसेज येतो की तुमचं लाईट आज रात्री कट करणार आहेत, ताबडतोब पैसे भरा. तुम्ही लक्षात ठेवा की MSCB वाले कधीच फोन करत नाहीत, MSCB मेसेज करत नाहीत. तर हे काय करतात, बिल थकलं की कापूनच टाकतात. तर तुम्ही घरात ते येत असते कापून टाकतात. हा फोन आलाय, मेसेज आला, म्हणजे चोर वाचला. आणि तर ते MSCB वाले कुठल्या थराला गेलेत. 15 दिवसापूर्वी मला एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये काय सगळ्या तऱ्हेचे लोक आले होते. तर ते एक रिक्षावाला होता. तो म्हणला माझ्याकडे परवा MSCB वाल्यांनी फोन केला की तुझी लाईट कापली आहे. तर मी त्याला म्हटलं की अरे माझी लाईट कशी कापली, माझी तर कायदेशीर लाईट आहेच नाही, कापली कशी काय. तर म्हणा अरे त्या मालकाने तुझे पैसे भरले नाही. तर मग मला काय करायचं, नाही पैसे भर. मग ते म्हणाले काय कर, तू बँक कर. तर म्हणा माझ्याकडे बँक नाही आहे, क्रेडिट कार्ड नाही. म्हटलं मी रिक्षावाला आहे हो, माझ्याकडे काहीच नाही. बरं म्हणले मी रोख पैसे आणून देतो. म्हणले दत्तू पान टपरीपाशी आहे, 200 रुपये घेऊन. आणि तो भामटा तिथे इलेक्ट्रिसिटीची पावती घेऊन आला आणि तो 200 रुपये घेऊन गेला. ते लोक कुठल्या थराला जात आहेत. तुम्ही त्यांना प्रॉब्लेम सांगितला की त्यांच्याकडे सोल्युशन आहे, आणि सोल्युशन सांगितलं की आपला विश्वास बसतो. ट्रॅफिकची चलन, इन्कम टॅक्सचा रिफंड, MNGLचं गॅस कनेक्शनचे पैसे भरा, हे सगळे फ्रॉड जोरात चालू आहेत. इतके जोरात चाललेत की अनेक भले माहिती असलेले लोक घाबरतात की अरे इलेक्ट्रिसिटी गेली तर उद्या कसं होणार. काही होत नाही, तुम्ही ताबडतोब गेला तर आता खूप सुधारणा आहे. त्यांच्याकडे जायचं, पैसे भरायचे, अर्ध्या तासात तुम्हाला लाईट परत मिळते. कारण ते सगळं आता नेटवर्क आहे, कुणीतरी चेक करत असतं, कंप्लेंट कुठे लॉज होते, कुठनं नंबर आलाय. तिथेही खूप सगळ्या यंत्रणा सुधारल्या.
आपण आपल्या पूर्वीच्या भ्रमात न राहता बाहेर पडा आणि या SMS आणि फसवेगिरीपासून सावध व्हा. आणि ते कारण काय सांगतात की तुमचं बिल भरलंय पण आमचं सर्व्हर डाऊन आहे. म्हणजे तुम्ही अगदी फार मी बिल भरलंय बघ माझ्याकडे, पण नाव सर्व्हर डाऊन आहे, अपडेट नाही केला. मग आपल्याला अरे खरंच त्यांचं सर्व्हर डाऊन असेल नाही का, हां मग ठीक आहे, मग तुम्ही पाठवा लिंक, मी भरतो. अहो तुम्ही भरा, तुमचा ॲडव्हान्स म्हणून जमा ठेवतो. हे पुढच्या ज्या तयाऱ्या आहे या सगळ्या बाबतीत घडत आहेत. तर ही काळजी घेण्याची खूप गरज आहे. बँक रिलेटेड फ्रॉड तुमच्यासाठी महत्त्वाचे काय आहेत की तुम्ही सगळे कॉमर्सचे स्टुडंट आहात आणि कॉमर्सचे स्टुडंट असल्यामुळे तुम्ही उद्या BCom व्हाल, MCom व्हाल, चार्टर्ड अकाउंटंट व्हाल, कंपनीत नोकरीला लागाल, काय तुमचं कामाचं स्वरूप असेल. सर्व फ्रॉड्सचं आपण जस्ट समरी करू आणि पुढे जाऊ. आणि तुम्हाला एक मला महत्त्वाची गोष्ट सांगतो. बँक फ्रॉड्समध्ये जे ना तुम्ही मोबाईलमध्ये बँकिंग ठेवू नका, लॅपटॉपवर बँकिंग ठेवा. तुमचा फ्रॉड व्हायची शक्यताच नाही. मोबाईल, टेलिफोन नंबर, तुमचं सोशल नेटवर्क, त्याच्यातनं ती सगळी माहिती काढता, त्याच्यातनं तुमच्या मोबाईलला ॲक्सेस मिळतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही सगळेजण मोबाईलमध्येच पासवर्ड घालता, मोबाईलमध्ये स्टोअर करता. भामट्याला सगळी माहिती रेडीमेड मिळते आणि तो घुसतो. तर तुमचं जे काही बँकिंग व्यवहार असतील ते मोबाईलवरनं करू नका. एवढाच एक मेसेज याच्यात आहे. आता खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. आता या चोरांनी काय केलं, फार इंटरेस्टिंग आहे बघ का. या चोरटे हल्ली काय करतात, जशीच्या जशी वेबसाईट बनवतात पतंजलीची, आणि हे पतंजलीचे शेवटचा IA त्याच्या आणखीन एक आय घालायचं. किया मोटर्स आहे तर R दोनदा घालायचे. KFCच्या ऐवजी KFCS करायचं. मॅकडोनल्डच्या ऐवजी मॅकच्या इथे आणखीन एक घालायचं. आणि सगळं तसं किया मोटर्स दाखवतील, मॅकडोनल्ड दाखवतील. येवले चहा आहे त्याचे जे नवले चहा म्हणायचं आणि काय म्हणायचं, आम्ही फ्रँचाईज देणे. आता लोक इतके पैसे आणि धंदे कमी झालेत, नोकऱ्या कमी झाल्यात. किया मोटर्सची जाहिरात आहे की मला बारामतीला एजन्सी मिळते, मग मी हळूच अर्ज करतो. पण ते खोटं असतं, ते कळतच नाही. मग ते पहिले 5 लाख डिपॉझिट मागतात, मग 5 लाख ट्रेनिंगचे मागतात, मग 10 लाख सिक्युरिटी डिपॉझिट मागतात आणि नंतर करतात अरे कुणीच येत नाहीये, कारण ते खोटं असतं. तर तुम्ही सगळे तरुण लोक लक्षात ठेवा की नवीन कुठलाही व्यवसाय डोळ्यांनी बघितल्याशिवाय, तो माणूस बघितल्याशिवाय त्याला एकही पैसा देऊ नका. वेळ आली तर तिथे जाऊन बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी नवीन करायचंय आणि ती कंपनी दिल्लीत आहे, आईवडिलांना सांगा तात्पुरते 2000 रुपये द्या, ST नाही पण ट्रेननी जा आणि बघून भेटून या. बघितल्याशिवाय कुठलाही व्यवसाय करू नका असं सगळ्यांना सांगा. हा एकच मेसेज येतात आहे. हा मेसेज मला दाखवणं फार गरजेचं आहे. प्राईम मिनिस्टरनी मुद्दामून डिजिटल अरेस्ट मगाशी जे सांगितलं तशी संकल्पना भारतात नाही याची फुल पेज जाहिरात दिली. डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है. कोई भी जांच एजेंसी फोन कॉल या वीडियो कॉल पर इस तरह पूछताछ कभी भी नहीं करती. मैं आपको डिजिटल सुरक्षा के 3 चरण बताता हूँ. ये 3 चरण है रुको, सोचो, एक्शन लो. दूरसंचार विभाग का संचार साथी पोर्टल आपको सजग, जागरूक और सशक्त बनाता है. अगर आप किसी भी सस्पेक्टेड फ्रॉड के शिकार हुए हैं या किसी अनचाहे कॉल, मैसेज या व्हाट्सएप से परेशान हैं, तो आप sancharsaathi.gov.in पर लॉगिन करके इसे रिपोर्ट कर सकते हैं. सरकारला भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात द्यायला लागली, कारण त्या चोरट्यांनी सुप्रीम कोर्टचे जज चंद्रचूड साहेब त्यांचं खोटं हिअरिंग दाखवलं आणि ओसवाल मिलचे मालक त्यांना 7 कोटी रुपये गेले. त्याच्यानंतर अख्ख्या मला तर ही जाहिरात सगळ्यांना आपण सारखी पब्लिश केली पाहिजे, कारण पेपरमध्ये त्या दिवशी जेवढे पेपर वाचतील तेवढेच वाचतील. बाकीच्या लोकांना आपण सजग करण्याची गरज आहे. हॉस्पिटल से बोल रहा हूँ. क्या हुआ? एक नंबर शेयर कर रहा हूँ, जल्दी से उसमें 50,000 रुपए भेज दो. बहुत अर्जेंट है, बाकी मैं बाद में बताता हूँ. ओके, शायद कोई इमरजेंसी होगी, भेज देती हूँ. कॉल करके कंफर्म कर देती हूँ. हेलो, मैंने 50,000 रुपए ट्रांसफर कर दिए जो नंबर तुमने भेजा था उस पर, लेकिन हुआ क्या? क्या इमरजेंसी थी? क्या
कौन से पैसे और कैसी इमरजेंसी? मैंने तो कोई कॉल नहीं किया। क्या तुमने वो नंबर चेक किया वीडियो कॉल उठाने से पहले? नहीं, चेक तो नहीं किया, लेकिन तुम्ही तो वीडियो कॉल किया था, तुम्हारा ही फेस था और तुम ही तो बात कर रहे थे। लगता है तुम्हारे साथ भी फेस स्वैप करके वीडियो कॉल वाला स्कैम हो गया। क्या वो क्या होता है और अब मैं क्या करूं? हैकर्स फेस स्वैप टेक्नोलॉजी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस की हेल्प से आपके किसी भी क्लोज रिलेटिव का फेस यूज करके वीडियो कॉल्स करते हैं और आपसे पैसे मांगते हैं। अब बिना देर किए नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाइन नंबर 1930 पर कॉल करो और कंप्लेंट दर्ज कराओ और आगे से सावधान रहना। मी हे क्लिप दाखवणार नाही, पण बरेचसे लोक शेअर इन्व्हेस्टमेंट करायच्याकडे जायची शक्यता आहे. आपण स्टोरी ऐकतो, याला एवढे पैसे मिळाले. ते चोर लोक काय करतात, व्हॉट्सअपमध्ये टाकतात की याला एवढे पैसे मिळाले, याला एवढे पैसे मिळाले, आणि तो मेसेज असतो फेमस माणसाचा. आता कामत म्हणून हे जेरोडा म्हणून मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्यांनी व्हिडिओ क्लिप टाकले की त्यांच्या नावावर व्हिडिओ मेसेज आहे. आपला विश्वास बसू शकतो, आपण जॉईन करतो, मग ते सांगतात 5,000 भरा, 10,000 भरा, 2 लाख भरा. ते सगळे चोर आहेत. इन्व्हेस्टमेंट जर केली, एकच लक्षात ठेवा की ती इन्व्हेस्टमेंट माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये, जो डीमॅट अकाउंट बँकेत आहे तो दिसला पाहिजे, तरच ती इन्व्हेस्टमेंट जेणे. पहिली तुम्ही 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करा, डीमॅटमध्ये दिसते का बघा, आणि मगच विश्वास ठेवा. हा एकच मेसेज या सगळ्या स्कॅम मध्ये आहे. याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये छान आहे, पण आपल्याला आज वेळ नाहीये. आणि पीक बुचरिंग टेक्निक वापरतात हे चोर लोक. म्हणजे काय माहितीये तुम्हाला? डुक्कर मारायचं तंत्र. काही लोक ग्रामीण भागात आले असतील, त्यांना माहिती असेल. कुणी आलंय का ग्रामीण भागात? ओके. हे डुक्कर मारायचं तंत्र काय की डुक्कर सहजासहजी सापडत नाही, मग त्याला दाबून खायला घालतात. एवढं खायला घालतात ते असं फुगतं, फुगलं की पडलं की त्याला मारतात. तसे हे चोर लोक तुम्हाला आधी प्रॉफिट दाखवतात आणि नंतर तुम्ही म्हणलात की मला पैसे काढायचे की म्हणतात हे पैसे नाही काढताय ना, सगळे पैसे धापतात. त्याला पीक बुचरिंग तंत्र म्हणतात. सोशल मीडिया ही तुमची पर्सनल डायरी आहे. त्याचा मध्यम वापर करा. आपण त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोललेलो. ती डायरी घरात ठेवायची आहे, इंटरनेटवर टाकायची नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये अशा गोष्टी होतात की आपण सगळ्या पर्सनल गोष्टी त्याच्यावर टाकतो. हल्ली तर मी बघतो माझ्या टेबलवर माझी मुलगी जेवायला बसली, फोटो काढते ती पहिला. म्हटलं का नाही, मी मित्रांना पाठवते, मी आज पिझ्झा केलाय. अरे वा, पण त्याला कशाला कळवायचं ना पिझ्झा खाते. ते फोटो काढायचे आणि टाकायचे. ते इंटरनेट दमलंय हो. एकेका मिनिटाला लाखो व्हिडिओ आणि येतात, ते फुकट देतात. म्हणजे काही टाकायचं, त्याला काही अर्थच नाहीये. त्याच्यात गंमत काय झाली आहे, गल्लीत नाही विचारत कुत्र आणि फेसबुकवर 1000 मित्र. अशी सगळ्याची परिस्थिती झाली आहे. मलाही कळत नाही, कुठलं फ्रेंड रिक्वेस्ट असतात आणि कधी कधी फोटो इतके अट्रॅक्टिव्ह असतात, चुकून कधी क्लिक झालं तर गोंधळ झालाच समजा. तर याच्यामध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. मध्यम मार्ग स्वीकारा. अति नको आणि अजिबातही नको असं नको. खूप माहिती, उत्कृष्ट माहिती, उत्कृष्ट गाणी, खूप छान छान असतं. ही सतसत मध्ये तुम्हाला यायलाच पाहिजे. तुम्ही मेजर आहात, तुम्ही काय लहान नाही आहात. त्यामुळे तुम्हाला कळलंच पाहिजे मी कसा वापर करायचा. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं, मदतीसाठी तोच एक मार्ग आहे. अननोन फ्रेंडशिप शिकवू नका. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाचं सेटिंग करा. फेसबुकला तुमचा प्रोफाईल लॉक करा. व्हॉट्सअपला पिन क्रिएट करा. आणि मोबाईल व्हर्जन किती आहे, लेटेस्ट आहे ना, ते चेक करत राहा. आपण फसवले गेले 1930 आणि ही नक्कीच या स्लाइडचा फोटो ठेवा. कुठलीही अडचण आली तर या तिन्ही साईट तुमच्या मदतीला उपलब्ध आहे. पोलीस आणि ही सर्व लोक ताबडतोब ऍक्शन घेतात. 1930ला तातडीने फोन करायचा. ट्रान्झॅक्शन आयडी त्यांना दिले, जो मोबाईल बँकेला जोडला आहे त्याच्यावरनं. ते जिथे ट्रान्झिटमध्ये पैसे असतील, पोलीस लोक थांबवू शकतात. लगेचच्या लगेच फोन केला तर ते पैसे वाचवू शकतात. 1930ला फोन करा, सायबर क्राईमवर कंप्लेंट करा. या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मोबाईल जो वापराच्या टिप्स आहेत त्या 6 सांगतो आणि आपण मग शेवटचा जो 5 मिनिटाचा पार्ट आहे तिकडे वळणार आहे. तुमचा मोबाईल, स्मार्टफोन लॉक करायची व्यवस्था करा. तो पासवर्ड घरच्यांना सांगून ठेवा. कारण जर रस्त्यात तुम्ही पडलात आणि मोबाईल लॉक झाला तर फोन कुठं करणार. त्यामुळे तो पासवर्ड घरच्यांना माहिती असू द्या. ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या फोनची अप टू डेट पाहिजे.
तुम्ही ॲपल वापरत असाल तर 18.4 सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. अँड्रॉइड असेल तर 14 हे मोबाईलचं व्हर्जन पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या मिनिमम सेफ्टी मोबाईलमध्ये ते येऊ शकता. पब्लिक नेटवर्क वापरू नका. फुकट आहे ते पब्लिक नेटवर्क सगळं कॅच करत असतं. तुम्ही कुठल्या बँकेचा ॲक्सेस केलात, कुठे पासवर्ड घातलात, किंवा पब्लिक वायफाय नेटवर्क अजिबात वापरू नका. तुमच्या स्वतःचे जे ऑनलाईन अकाउंट जिथे सेफ आहेत तिथूनच लॉग इन करा. शेवटचं वाक्य, जे आपले आईबाप देतात तेच फुकट असतं. जीवनामध्ये अमिगडाला हायजॅक ओळखा. अभ्यास आणि पुढच्या सर्व करिअरसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. तुम्हाला मिळालेली ही माहिती सगळी पसरा. क्षण प्रतिक्षण सतर्कता हाच एक महत्वाचा डिफेन्स आहे. तोच फक्त तुमच्या हातात आहे. इंटरनेटपेक्षा, व्हॉट्सअपपेक्षा, फेसबुकपेक्षा समक्ष भेटीला महत्त्व द्या. 2 फायदे समक्ष भेटीचे. समक्ष भेटल्यानंतर तुमचा मोबाईल तेवढा वेळ तरी बाजूला राहील आणि त्या माणसाची खरोखरची रिलेशन्स जी आहेत ती कामाला येतील. आता पुढची 5 मिनिटं आपण इंटरनेटवर ज्या काही गमती चालतात त्या कदाचित तुम्हाला बऱ्याचशा माहिती असतील, तर त्या आपण पाहणार आहोत आणि मग आपण शेवटकडे येणार आहोत. आता हे फार मजेशीर गंमत आहे. कदाचित काही लोकांनी पाहिली असेल. नीट ऐका. बच्चे की पैदाइश के बाद डिलीवरी रूम से 1 घंटा बीत जाने पर औरत को अभी अभी होश आया. बदन में ताकत बिल्कुल खत्म हो गई थी. करवट लेना तो दूर की बात, हिलने में भी बेपनाह दिक्कत हो रही थी. उसने बड़ी मुश्किल से दाहिने हाथ को हरकत दी. कुछ टटोला, हाथ को कुछ महसूस नहीं हुआ. फिर बाएं हाथ को हरकत देने की कोशिश की, कुछ नहीं हाथ लगा. वह बेचैन हो गई. ख्याल आया कहीं नीचे लुढ़क तो नहीं गया. हे ईश्वर! हिम्मत जुटाकर बमुश्किल पलंग के नीचे देखा. नीचे भी नहीं. मन में घबराहट होने लगी. माथे पर पसीने की बूंदें नुमाया हो गई. दूर खड़ी नर्स को इशारे से बुलाया. होंठ हिले पर कोई अल्फाज नहीं निकल सके. नर्स ने औरत की घबराहट महसूस कर ली. उसकी आंखें भी नम हो गई. आखिर वह भी माँ थी और माँ की तड़प को कैसे ना समझ पाती. नर्स दौड़कर इंक्यूबेटर रूम की तरफ गई और नवजात बच्चे को लाकर उस माँ के हाथों में थमाते हुए कहा, मैं समझ सकती हूँ बहन, लो जी भर के देख लो. औरत अपनी तमाम हिम्मत जुटाकर माथा पोंछते हुए बोली, बहुत शुक्रिया, लेकिन मैं तो अपना मोबाइल ढूंढ रही थी. फेसबुक और व्हाट्सएप पर स्टेटस लगाना है कि मैं माँ बन गई हूँ. सचमुच इस दुनिया का अब कुछ नहीं हो सकता. आता कधी कधी काही अशा गमती होतात की ते आपल्याला एन्जॉय करायला खूप चांगले असतात. त्यामुळे त्या नक्की बघितल्या पाहिजेत, नक्की पसरल्या पाहिजेत. No. आता मोबाईलच्या नादामध्ये आपण जेवतो की नाही, खातो की नाही हे पण कळत नाही. हे याच्यावरनं कळेल. काल पापा मगानी ना दादा दानी अरे दादा बोडगे ना सर दादा बोडू सर बिर्यानी उंडु कनोडे दादा बिर्यानी बिर्यानिया सर बिल ಏನು ಆತ್ಮಕ ತಿಂದೇನು ತಿಂದಿಪ್ಪೆ ಅದೇ ಬಿಲ್ सर बिर्याणी చేస్తుంది ಹಾಂ ಸೂಪರ್ ಇತ್ತಲ್ಲ. आता हे आजकालचे लोक काय करतात तर तुम्ही काळजी घ्या, अशी काही चौकशी करू नका. बघा काय होतं. हॅलो गुगल, आमच्या भागात कुठं कुठं महाप्रसाद चालू आहे, प्लीज गिव्ह मी लोकेशन.
ज्यांनी एकही रुपया वर्गणी दिली नाही त्यांना महाप्रसाद विचारण्याचा अधिकार नसतो. आणि आता बघा, हा बेकार माणूस आहे, त्याला गुगल काय ऍडवाइस करतं. हेलो गूगल, हम बेरोजगारों के लिए वर्तमान में कोई अच्छा सा धंधा बताओ. देखो, अभी चुनाव का समय चल रहा है. तुम अभी किसी भी पार्टी वाले नेता के पास युवा नेता बनकर चले जाओ. वहाँ तुम्हें 2 टाइम का खाना मिलेगा, घूमने के लिए लग्जरी कार मिलेगी, तानसेन विमल सिगरेट सब मिलेगा और साथ में ही जेब खर्च के लिए पैसे भी मिलेंगे. और सबसे बड़ी बात, जितनी इज्जत तुम्हें तुम्हारे घर पर नहीं मिलती, उससे ज्यादा इज्जत तुम्हें वहाँ मिलेगी. डब्बा फोन म्हणजे नुसता कीपॅडचा फोन आणि स्मार्टफोन याच्यात काय फरक आहे बघा. नमस्कार डॉक्टर साहब. नमस्कार, बताइए क्या समस्या है? मुझे नींद बहुत आती है, मैं सारा दिन सोया करती हूँ. मेरा किसी काम में मन ही नहीं लगता है, मैं सोया ही करती हूँ. अच्छा, बड़ी विचित्र समस्या लेके आई हैं। जी. कौन सा फोन यूज करती हैं? ये छोटा फोन, कीपैड वाला. क्या मैम, सन 47 का फोन यूज कर रही हैं, वो भी कीपैड वाला? एक स्मार्टफोन लिख के दे रहा हूँ जिसमें व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब और जो भी तुमको गेम वेम पसंद हो वो डाउनलोड कर लेना. इससे हमारी नींद की समस्या दूर हो जाएगी. इससे सिर्फ आपकी नहीं, पूरे परिवार की नींद गायब हो जाएगी. जी डॉक्टर साहब, ठीक है. पापा, हाँ एक बात बताऊं? बता. मेरी फेसबुक पे 15 फेक आईडिया हैं. तो हरामखोर मुझे क्यों बता रहा है? आप जिस पूजा शर्मा को 10 दिन से चाय पे बुला रहे हो ना, हाँ? वो मैं ही हूँ. मजा लेगा. मोबाईल दे बरं तुझा. हा घ्या. लॉक आहे. पासवर्ड काय आहे? माझी जन्मतारीख. काय झालं, उघडत नाहीये? उघडतोय, 1 मिनिट. उघडला नाही? काय जन्म? आता तर मला उघडूनच पाहिजे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. हा हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? हा शुअर. मी कधीची वाट बघतीये. येस सर, येस शुअर. ओके ओके ओके, समजलं. नाही निघतो, लगेच निघतो सर, नो प्रॉब्लेम. येस. अगं जरा माझी ऑफिसची मीटिंग अचानक प्लॅन होते, मला जरा जावं लागेल मीटिंगला. बर, कधीपर्यंत येणार आहेस मग? थोडा वेळ लागेल, पण मी लवकर यायचा प्रयत्न करतो. 1 मिनिट, तुझा दुसरा इयरफोन तरी घेऊन जा. तेरी दुनिया से होके मजबूर चला. Ada telepon lagi. Halo? Ya Pak, iya rumah keempat sebelah kanan Pak. Bel aja Pak. Ya. Yuk. Ganggu aja orang itu sapu jari. आता आपण शेवटचं एक या प्रसंगाला अनुरूप शाहीर लुधियानीची गझल आहे, 2च मिनिटाची. आयुष्यात किती पण तक्रार येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, हा चार्ली चॅप्लिन परत उभा राहतो. किती अपराध होऊ द्या, काही गुन्हे होऊ द्या, काही सायबर फ्रॉड होऊ द्या, परत उभं राहायचंय. आपल्या घरातले लोक दमले असतील तर उभं करायचंय. परीक्षेमध्ये आपल्याला खूप छान मेसेज हा चार्ली चॅप्लिनचा आहे. तो बघितल्यानंतर आपण सर्वजण शेवटपर्यंत थांबलात याच्याबद्दल मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर जर वेळ असेल तर प्रश्न घेतले जातील किंवा नंतर प्रश्न आपण राजश्री मॅडमकडे पाठवू शकता. आपल्यातल्या कोणाला व्हॉलंटियर म्हणून या क्षेत्रात काम करायचं असेल आणि BMCC जर याच्यामध्ये काही पुढे करणार असेल तर त्याला आपण पूर्ण सहकार्य करूया. आणि माझी विनंती आहे सर्व प्राध्यापकांना की आपण याच्यामध्ये आपल्या अख्ख्या कॉलेजमध्ये जेवढे लोक आज आलेले नाही आहेत त्या सगळ्यांना जागरूक करावं. आणि हे आलेले लोक आहेत, तुमचं सगळ्यांचं काम आहे आजपासून पुढचे 10 दिवस सापडेल त्याला धरायचं आणि सांगायचं कालचं लेक्चर हे ऐकलं मी, हे करा तुम्ही, तुम्हाला त्याच्यातून खूप सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि आता आपण
वाले सुन, जिंदगी देने वाले सुन, मेरा दुनिया से जी भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया, जिंदगी देने वाले सुन। रात कटती नहीं, दिन गुजरता नहीं, जख्मे शादिया भरता नहीं, आँख वीरान है, दिल परेशान है, गम का सामान है, आँख वीरान है, दिल परेशान है, गम का सामान है, जैसे जादू कोई कर गई, जिंदगी देने वाले सुन। देखता तूने मुझसे खुशी छीन ली, जिंदा रखा मगर जिंदगी छीन ली, दिल की बीमारी है, हाल की शादी है, दिल की बीमारी है, हाल की शादी है, ये रब जाने। आपण इथेच थांबूया आणि आपण सर्वांचे धन्यवाद आणि सर्व सिनियर मंडळींचे धन्यवाद, कारण संयोजक अरेंज करून निघून जातात आणि शेवटी येतात. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण शेवटपर्यंत थांबलात आणि मला खूप आनंद मिळाला आणि हे व्हिडिओ शूट रेकॉर्डिंग आपल्याला शेअर करीनच कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये वापरा. याच्यात काहीही कॉपीराईट वगैरे काही नाही. हा आपण लोकांना सांभाळायचं आहे, वाचवायचं आहे, त्यासाठी जे करायला लागेल ते करा. धन्यवाद. आणि मॅडम नवी हो. Okay, I have been given a permission to ask questions, correct? प्रोफेसर सर पैकी कोणाला विचारायचं असेल तरी विचार. प्रोफेसरांपैकी मी तो प्रश्न टाळला होता, ते बंद करा. त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हो 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 होतो ना. अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि मला मस्त 3 मिनिटं टाइम मिळालाय. आता मी मुद्दामून ती स्लाईड इथे वाचली नाही, ऐकली नाही, दाखवली नाही, कारण ते सगळं भयानक आहे जग. ते हे उदाहरण तर लक्षात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याच्यात असतो. बॉट टेक्निक असतंच. बॉट टेक्निक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ती खरोखर ती बाई असते का माहित नाही, पुरुष असतो का माहित नाही, रेकॉर्डेड असतं का माहित नाही. मला या कार्यक्रम घ्यायला लागल्यापासून बुलढाण्यामधल्या एका व्यापाऱ्याचा फोन आला की अहो सेक्स्टॉर्शनची केस चालू आहे आणि ज्याच्या बाबतीत घडलंय तो आत्महत्या करायला निघालाय, तर तुम्ही काय करू शकता. म्हणजे 2-3 गोष्टी आहेत की मी माझ्या लेवलला फ्री काउन्सिलिंग करतो आणि त्याच्यात जर लिगल ॲक्शन घ्यायची असेल तर आपल्याला वकिलाकडे जावं लागेल. तर ते म्हणले जे फुकट आहे तेवढं करू आपण. म्हणलं ठीक आहे फुकट. मग म्हटलं त्याला बोलायला लागेल, मी काउन्सिलिंग करतो. तर म्हणले तो घाबरतोय, तो बोलत नाही, घाबरलाय तो. मग माझ्या लक्षात आलं तेच आहेत स्वतः, पण ते सांगत होते दुसरं आहे कुठतरी. तर ते म्हणाले तुम्हीच सांगा काय ते. म्हटलं रात्री 12ला फोन आला, हनी ट्रॅपिंग. हो. तो म्हणला हो 12 वाजता फोन आला. अंधार होता. हो. त्या बाईनी समोरच्या दिवा लावायला सांगितलं. हो. तुम्ही दिवा लावलात. हो. तिने कपडे काढले. हो. तुम्ही कपडे काढलेत. हो. नंतर काहीतरी व्हिडिओ शूटिंग झालं. हो. तिने काय दाखवलं. हो. झालं. आणि नंतर 5 मिनिटात तुम्हाला उलटा फोन आला, व्हिडिओ आला, तुमचं रेकॉर्डेड सगळं आलं. हो. म्हणजे तुम्हाला कसं माहिती. म्हटलं असंच होतं हनी ट्रॅपिंगमध्ये. ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. म्हणजे आता पुढं काय करायचं. पुढं म्हटलं जो व्हिक्टीम आहे त्याचं काउन्सिलिंग करायची गरज आहे. आणि काही घाबरू नका, याच्यात काही होणार नाही. पण ते म्हणलं ती बाई रोज रात्री फोन करते, 50,000 द्या, 50,000 द्या. काल 50,000 मागितले, आज 1 लाख.
ते म्हणले उद्यापर्यंत नाही त्याचं 2 लाख. काय करायचं काय? ते म्हणले तुम्ही घाबरू नका, तुम्ही तुमच्या बायकोला कॉन्फिडन्समध्ये घ्या. ते म्हणले माझ्या? हो, म्हणजे कोण? तुम्ही नाही तर ज्याच्या बाबतीत झालं त्याच्या. आणि बायकोला सांगा की माझी चूक झाली, सपशेल माफी, तू म्हणशील ते उद्यापासून, पण तू आज मला मदत नाही केलीस तर ती बाया माझं वाट लावेल. एकदा बायको तुमच्या मागे उभी राहिली की मग मुलगा असून जावई मुलगी सगळ्यांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं दोघांनी की बाबांच्या हातनं चूक झाली, पण ती बया त्याचा फायदा घेते, तर आपण बाबांच्या मागे उभं राहायचं. आणि एकदा का घरातले लोक तुमच्या मागे उभे राहिले की त्या बाईचं रात्री 12ला फोन येईल, हो म्हणले 12ला येतो, तिला सांगायचं की माझ्या शेजारी प्रिंटिंग प्रेस आहे, तू त्याच्यात प्रिंट कर आणि सगळीकडे गावभर लावून टाक चित्र. तिच्या लक्षात येईल की तुम्ही बदत नाही आहे. मग ती दुसऱ्या दिवशी सांगेल की मी या लिंक्डइनला पाठवले, याला पाठवले, पैसे मागेल. हो, असं 4 दिवस होईल. एकूण 7 दिवस असतात त्यांचे. 8व्या दिवशीपासून फोन बंद होईल. तेवढं का? तेवढं अहो त्यांना दुसरं गिऱ्हाईक शोधायचं असतं. तुम्ही पैसे देत नाही कळलंय, तुम्हाला शिरीष देशपांडे भेटले ते कळलंय, त्यामुळे पुढचं काम चाललं. आणि अक्षरशः 9व्या दिवशी त्यांचा फोन आला, कालपासून फोन नाही आला. म्हटलं असंच असतं, घाबरायचं नाही. तुम्ही आता चौकात जाता बघा, ती किन्नरबाई हात लावते अशी 1 रुपये दे, आणि जो असा भाविक असतो तो 1 रुपये देतो आणि दुसरा देत नाही, ती 3दा करते असं आणि ती पुढे जाते. का? त्याला माहिती हा देणार नाही पैसे, तिला दुसरं गिऱ्हाईक पाहिजे असतं. हे तसंच आहे. समजा याच्यातनं पुढे प्रकरण गेलं तर म्हणलं भरोसा सेल म्हणून प्रत्येक सायबर सेलला अटॅच पोलीस स्टेशनला सेल आहे. पुण्यात 14 भरोसा सेल्स आहे. तुम्ही सगळे लक्षात ठेवा, कोणाच्याही बाबतीत सेक्सटॉर्शनचं काही झालं तर पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल न करता एक लेडी इन्स्पेक्टर असते, एक सायकॅट्रिस्ट असतो, एक सायकोलॉजिस्ट असतो, एक जेंट इन्स्पेक्टर असतो, समाजसेवक असतात. हे 5 लोक तुम्हाला त्या बाईच्या विरुद्ध भांडायला संपूर्ण मदत करतात. लक्षात आलं? मगाच्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची राहिली, हे बरं झालं मॅडमने आठवण केली. याच्यामध्ये काही शंका, व्हिडिओ कसा करायचा मी सांगू शकत नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या सगळ्यांसाठी मगाशी जी एक स्लाइड पास केली त्याच्यात एक मेसेज होता, तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना 2 नियम पाळा. एक म्हणजे हे मी जे करतोय ते आईला मान्य आहे का? माझ्या आईला मान्य असेल तर हे बरोबरच असेल, आणि माझ्या आईला मान्य नसेल तर ही गोष्ट चांगली नाही माझ्यासाठी. हा नियम तुमच्या मनात पक्का करा. आणि दुसरं, एका मोठ्या कॉलेजमध्ये काही अशा तऱ्हेचे प्रश्न झाल्यानंतर, अशा तऱ्हेचेच प्रश्न मुलामुलांनीच सगळं असं केलेलं होतं, तर आम्ही 3 महिने काउन्सिलिंग केल्यानंतर आमच्याकडनं काही मार्गच सापडेना. पण मुलं 18 वर्षाच्या आतली असल्यामुळे त्यांच्यावर खटला भरता येत नाही. पण सर्व मुलांसाठी एक कायदा आहे, तो लक्षात ठेवा, जो मला पोलीस डिपार्टमेंट बरोबर काम केल्यामुळे कळाला, की जर तुम्ही काही बेकायदेशीर कृत्य केलं, जर सेक्सटॉर्शन, पोर्नोग्राफी किंवा लॉटरी किंवा हे कोणाला पैसे फसवले किंवा काही तऱ्हेचा गोंधळ केला, मैत्रिणीचा फोटो टाकला नुसता, तरी ते व्हायोलेशन आहे. आणि जर तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली तर आयुष्यभर तुम्हाला कुठल्याही देशात जायचा व्हिसा मिळणार नाही. ही इतकी जबरदस्त उत्तम शिक्षा आहे की जो माणूस घरातल्या लोकांना ऐकत नाही, प्रोफेसरना ऐकत नाही, कॉलेजला ऐकत नाही, समाजाला ऐकत नाही, त्याचं 778 सारखं आहे. 777 श्लोक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तरी अर्जुन तयार नव्हता युद्धाला. श्रीकृष्णाने सांगितलं की तुला मी काय सांगायचं ते सांगितलंय. शेवटचा श्लोक असा आहे की आता तुला जे योग्य वाटेल ते कर. तसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपण 1.25 तास 1.5 तास चर्चा केली. हे सगळं केल्यानंतरही तुम्हाला योग्य वाटेल ते करा. धन्यवाद.